एवढी सगळी कामं होत आहेत ह्याचा अर्थच असा आहे की रोजगार हमीची नरेगाची काही लिखापडी गावात असली पाहिजे. काही जबाबदारी ग्रामपंचायतीची, काही जबाबदारी ग्रामरोजगार सेवकांची पण आहे. आणि आपल्याकडे आपले जॉब कार्ड असले पाहिजे. तर ग्रामरोजगार सेवक आपल्याला जॉब कार्ड देणार आहे, काम सुरू झाल्याचे सांगणार आहे, झालेली कामं म्हणजे जी काही मत्ता निर्मिती होते त्याची लिखापडी करणार आहे. तर हे सगळं करणं हे काय जबाबदारी आहे, कुणाची जबाबदारी आहे, केव्हा केलं पाहिजे हे आता समजून घेऊ. दप्तर सांभाळून ठेवणे. तर मित्र, आपलं रोजगार सेवकाचं जे दप्तर असतं ते मेन म्हणजे पहिला नमुना जो असतो तो जॉब कार्डचं. जॉब कार्ड नमुना एक असतो आणि नमुना जॉब कार्डचा जो असतो तो जॉब कार्ड आपण पंजीकरण करतोय, त्याची नोंद ठेवतोय. आणि 4 नंबर म्हणजे कामाची मागणी. एखाद्या शेतकऱ्याने जर आपल्याला काम पाहिजे असेल तर ते कामाची मागणी म्हणजे 4 नंबर नमुना आपण शेतकऱ्याकडून भरून घेतोय. तो नमुना आपण पंचायत समितीकडे जातो आणि त्या नमुना 4 ची मागणी जेव्हा डिमांड टाकतोय त्यावेळेस लोकेशन बघून आपण मजुरांना 7 दिवसाचं काम बघून आपण एक मस्टर निघतं, मस्टर प्रिंट निघतं. त्या मस्टरच्या सहाय्याने त्या मजुरांचा 7 दिवसाचा आपण त्या हजेरी पत्रकावर हजेरी भरतो. दप्तर सांभाळून ठेवणे म्हणजे त्याचा महत्त्व सोशल ऑडिटसाठी आपण मागची पुढची तयारी करून ठेवणे. तो जॉब कार्ड म्हणून आपण दिला असताना त्याला एक जॉब कार्डची प्रत सुद्धा दिली जाते किंवा एक पुस्तक सुद्धा जॉब कार्ड पुस्तका म्हणून दिली जाते आणि ती सांभाळून ठेवतो आपण. दुसरा मुद्दा म्हणजे दुसरं गोष्ट म्हणजे अशी का आपण एखादं मस्टर काढलं, ते मस्टर भरून आणि ते त्यांना काम मिळवून देतोय. त्या मस्टरवर त्याची 7 किंवा 6 दिवसाची हजेरी भरून ते आपण सांभाळून ठेवतोय. आणि एखादं प्रस्ताव सादर केला आपण ऑफिसमध्ये, तेव्हा ते प्रस्ताव मंजूर झाला की आपण वर्क ऑर्डर घेतोय, कार्यक्रम आदेश घेतोय. तो बऱ्यापैकी आपण सांभाळून कसं सोशल ऑडिटला धावण्यासाठी कसं सांभाळून ठेवू, ह्या गोष्टीमध्ये रोजगार सेवकांनी बऱ्यापैकी लक्ष द्यावं. आणि ह्याच्यामध्ये सोशल ऑडिटमध्ये काही पॉईंट निघू नको म्हणून आपण त्या दप्तराची काळजी घेतली पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे एक ग्रामपंचायतच्या थरावरती सोशल ऑडिट होतं आणि त्या ऑडिटमध्ये पॉईंट पण निघतात की हे दप्तर नाही, ते दप्तर लिखाणाचं नाही, असे दप्तर आपण सांभाळून ठेवतोय बघ. ह्यासाठी आपल्याला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हे जे दप्तर आपण ग्रामपंचायतचे तर्फे केलं जातं ते आपल्याला सांभाळून ठेवता आले पाहिजे. सांभाळून जर ठेवलं तर त्याच्यामध्ये आपल्याला रोजगार सेवकाला कोणीच इकडे तिकडे काही बोलू शकत नाही. एखादा कागद दावला का तो शेतकरी म्हणेल का बाबा तुम्ही माझं रोजगार सेवकांनी माझं काम पूर्णपणे केलेलं आहे, त्यांना आपण एक पोच पण दिली पाहिजे त्याच्या मार्फत. तर असे जर आपण ह्या गोष्टी जर ॲक्टिव्ह राहिल्या तर आपल्याला भविष्यामध्ये कसली पण कुठेही पण अडचण येणार नाही. आणि ग्रामपंचायतमध्ये काम करताना लोकांचा असा विचार होईल का हा रोजगार सेवक आपल्यासाठी बरंच काही करतोय. ह्या गोष्टी करता वेळेस त्यांनी आपलं 2 ठिकाणी नाव पण काढलं पाहिजे आणि त्याला इतकं आपण समजून घ्यायचं की आपण जसं ते आपल्याकडं काम मागतात रोजगार सेवकाकडे, तर त्या रोजगार सेवकांनी त्यांना बऱ्यापैकी सगळ्या गोष्टीत काम पण मिळवून दिल्या पाहिजे.